नमस्कार मंडळी, कसेत सर्वजण? मजेत ना? आजचा थंबनेल बघितल्यानंतर तुमच्या सर्वांच्या लक्षात आलंच असेल की आजचा जो आपला व्हिडिओ आहे तो आहे चावीच्या आकाराची विहीर। आता नेमकी ही विहीर कुठे आहे, त्याच्यानंतर त्या विहिरीमध्ये पाणी असतं का किंवा त्या विहिरीचं पाणी वापरलं जातं का, तर तिचा नक्की इतिहास काय आहे हे सर्व आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत। चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूयात। इतिहासाच्या शेकडो खानाखुणा आपल्या आजूबाजूला आपल्याला पाहायला मिळत असतात। बदलापूर शहराला सुद्धा इतिहासाचा वारसा लाभलेला आहे। अनेक प्राचीन वास्तूंचे नमुने बदलापुरामध्ये आढळतात। त्यातील देवळोली गावामध्ये चावीच्या आकाराची जी प्राचीन विहीर आहे ती पर्यटकांना अगदी आकर्षक करते स्वतःकडे। ही विहीर शिवकालीन असून तिचे पाणी दुष्काळात सुद्धा आटत नाहीत असं तेथील गावकरी आपल्याला सांगतात। बदलापूर पश्चिम शहरी भागामध्ये सुमारे 6 किलोमीटर अंतरावर देवळोली हे गाव आहे आणि सुमारे 60 घरं असणारे हे गाव ऐतिहासिक प्राचीन शिल्पांनी नटलेलं आहे। या ठिकाणी सगळ्यात आकर्षक असणारी वास्तू म्हणजे प्राचीन विहीर। ही विहीर 16व्या शतकात उभारलेली असावी असं येथील जुने जाणकार सांगतात। फक्त काळ्या कातळांचा वापर करून चावीच्या आकाराची ही विहीर बांधण्यात आलेली आहे। कातळावर कातळ रचून चुना किंवा इतर कशाचाही वापर न करता ही विहीर बांधण्यात आलेली आहे। विहिरीत उतरण्यासाठी कातळाच्या पायऱ्या देखील बांधण्यात आलेल्या आहेत। साधारण ही विहीर जी आहे ती 35 फूट खोल आहे। या विहिरीच्या मध्यभागी गणपतीचं शिल्प कोरलेलं आहे। कडेच्या भिंतीवर 2 हत्तींचं शिल्प कोरण्यात आलेलं आहे आणि या विहिरीचं वैशिष्ट्य म्हणजे या विहिरीचं पाणी कधीही आटत नाही। अगदी दुष्काळ सदृश परिस्थिती असली तरीसुद्धा या विहिरीचं पाणी कधीही आटत नाही। तसेच गावात नळ योजना येण्यापूर्वी याच विहिरीचं पाणी गावकरी वापरत होते। वातावरणात कितीही उष्णता असली तरी या विहिरीचं पाणी मात्र गारच असल्याचं गावकरी सांगतात। शिवकाळात कोकण व घाट माथ्यावर जाण्यासाठी बदलापूर हे ठिकाण मध्यवर्ती होते। त्यावेळी घोडेस्वार घोडे बदलण्यासाठी ह्या ठिकाणी येत होते व विश्रांती घेऊन पुढच्या प्रवासाला निघायचे अशी महती आहे। त्याचवेळी ही विहीर बांधण्यात आल्याचं ग्रामस्थ सांगतात। देवळोली गावात अनेक अशी घरे आहेत जी स्वातंत्र्यापूर्वी बांधण्यात आलेली आहेत आणि आजही ही घरे आहेत। त्यांची दुरावस्था झाली आहे, मात्र त्यांचा जुना बाज आजही कायम आहे। तर बघा, आता प्रत्यक्षात मी तुम्हाला विहीर दाखवतेय। आपण चावीच्या आकाराच्या विहिरीपर्यंत पोहोचलेलो आहोत। साधारण 25 पायऱ्या आहेत विहिरीमध्ये उतरण्यासाठी। आता इथे बघा आपल्याला थोडंसं व्हाईट सिमेंटचं बांधकाम दिसतंय, पण हे नंतर तोडफोड झाल्यानंतरचं बांधकाम आहे। जर तुम्ही प्रत्यक्षात आता ही विहीर जर आतून बघितलीत तर तुमच्या लक्षात येईल की खरोखर कुठल्याही वस्तूचा तिथे दगडं जी आहेत ती चिटकवण्यासाठी वापर झालेला नाही आहे। अगदी व्यवस्थित दगडांचं कटिंग करून एकात एक बसतील असे दगड तिथे लावण्यात आलेलं आहे आणि विहीर जी आहे ती बांधण्यात आलेली आहे आणि म्हणूनच तिचं पाणी जे आहे ते बारमाही थंडही असतं आणि विहीरसुद्धा भरलेली असते। तर खूपच छान आणि सुंदर अशी ही विहीर दिसते। लांबून बघितलं तर जणू आपल्याला शिवलिंग असल्याचा भास होतो आणि जवळून बघितलं की मग दिसते आपल्याला ही चावीच्या आकाराची विहीर। थोड्या पायऱ्या उतरून आम्ही विहिरीच्या आतमध्ये पाहण्याचा प्रयत्न केलेला होता। तर ग्रामस्थ पाणी पित नसल्या कारणाने तिथे मासे आपल्याला विहिरीमध्ये पाहायला मिळतात, परंतु याच्यापूर्वी ते पाणी पिण्यासाठी वापरलं जात होतं आणि ज्या जुन्या घरांचा मी उल्लेख केलेला आहे ती घरं तुम्हाला दिसत आहेत व्हिडिओमध्ये बघा। तर हा जुना बाज जो आहे त्या घरांचा तो आजही जसाच्या तसा आपल्याला पाहायला मिळतो आणि ही विहीर जी आहे ती अजिबात धोकादायक नाही आहे, त्यामुळे लहान मुलंसुद्धा विहिरीमध्ये उतरत असतात। हे तुम्हाला व्हिडिओच्या शेवटी दिसणारच आहे। तर चला आता मी विहिरीमध्ये उतरून बघते आणि बघा इथे आपल्याला समोरच दिसणार आहे तर गणपतीची मूर्ती कोरलेली आहे आणि त्याच्या बाजूला ज्या 2 मूर्त्या आहेत त्या कोणाच्या आहेत त्या मात्र माहिती नाही आहे आणि ह्या अशा देवळ्या बनवलेल्या आहेत। रात्री जर विहिरीत जायचं असेल तर तिथे दिवे ठेवले जात होते आणि इथे बघा दोन्ही बाजूला 2 हत्ती कोरलेल्या आहेत आणि कमानीचा आकार आहे विहिरीला आणि खाली आपल्याला पाण्यामध्ये मासे पाहायला मिळतात। अशा पुरातन वास्तू म्हणजेच ऐतिहासिक वास्तू आपल्या शहरामध्ये आहेत आणि त्या आता आपण नजरेखालून घालतोय, त्यामुळे फारच अभिमान वाटतो। मी पुन्हा एकदा तुम्हाला आतून विहीर दाखवते आहे। म्हणजे असं वाटत होतं की इतकी छान आणि व्यवस्थित विहीर इतक्या वर्षानंतरही जशीच्या तशीच कशी काय असू शकते। तर बघा तेव्हाचं बांधकाम केवढं अप्रतिम आहे।
बघा लहान मुलं कशी आपल्याला विहिरीजवळ खेळताना दिसत आहेत. तर मंडळी, कसं वाटलं तुम्हाला बदलापूरमधील ही ऐतिहासिक वास्तू पाहून? आजचा व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करून बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. व्हिडिओला लाईक करणं, सबस्क्राईब करणं किंवा कमेंट्स करणं अगदी फ्री आहे. बिंदास तुम्ही लाईक करा, कमेंट्स करा आणि सबस्क्राईबसुद्धा करा. चला तर मग आता थांबते इथे. भेटूया पुन्हा अशाच नवीन व्हिडिओंसह. तोपर्यंत बाय बाय आणि माझा व्हिडिओ संपूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद.